नमस्कार मंडळी, तर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे। थंबनेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल, जर उकळत्या पाण्यात मुरमुरे घातले तर काय होणार। तर आज आपण करूनच बघूया। त्यासाठी आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहे। 2 ते 3 वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत। मी इथे 2 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत। आता मुरमुऱ्यामधले आपल्याला त्यात काळे मुरमुरे असते किंवा काडी किंवा कचरा असते, त्यात ते निवडून घ्यायचे आहे। तर बघा, या प्रकारे छान निवडून घ्यायचे आणि मुरमुरे स्वच्छ करून घ्यायचे। तर आपले मुरमुरे छान निवडून झालेले आहेत। तर एक कढई घेऊया, गॅस ऑन करूया। त्यात 2 ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता आपल्याला पाण्याला छान कडकडीत उकळी आणायची आहे। तर पाणी छान आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे। तर बघा, आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। तर आता आपण यात मुरमुरे घालूया। तर या प्रकारे आपल्याला पूर्ण मुरमुरे पाण्यामध्ये घालून द्यायचे आहे आणि छान मिक्स करून द्यायचे आहे ते मुरमुरे, जेणेकरून गरम पाण्यात आपल्याला मुरमुरे छान सॉफ्ट होऊन जाईल। आपण थंड पाण्यात पण टाकू शकतो, पण थंड पाण्यात वेळ लागतो। गरम पाण्यात टाकल्याबरोबर लगेच मऊ पडतात मुरमुरे आणि सॉफ्ट असे बनून तयार होऊन जातात। तर बघा, आपले मुरमुरे छान मुरलेले आहेत। तर आता आपण गॅस बंद करून देऊया। तर आता हे मुरमुरे आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत, मुरले की नाहीत। तर बघा, छान मुरलेले आहे मुरमुरे। आपल्याला मुरमुरे एखादा मिनिट पाण्यातच ठेवायचे आहे, जेणेकरून छान एकदम सॉफ्ट असे मुरमुरे मुरून जाईन छान। तर बघा, आता आपण एका चाळणीमध्ये ते मुरमुरे काढून घेऊया। या प्रकारे आपल्याला चाळणीमध्ये ते मुरमुरे काढून घ्यायचे आहे आणि पाणी झारून घ्यायचं आहे। तर आता आपण मुरमुऱ्याला छान थंड होऊ देऊया। तोवर आपण चटणीची तयारी करूया। तर चटणीसाठी मी मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे, 1 हिरवी मिरची घ्यायची आहे आणि आलं लसूणची पेस्ट घ्यायची आहे 1 छोटा चम्मच आणि दही घ्यायचं आहे। तर मी या दहीमध्ये साखर टाकलेली होती, तर तुम्ही साखर जास्त घ्यायची। दही आणि कोथिंबीरची चटणी बनवत आहे आपण। दही 3 ते 4 चम्मच दही घ्यायचं छान आणि अर्धा चम्मच आपल्याला जिरं घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच साखर घ्यायची आहे। 1 चम्मच पण घेऊ शकता, मी आधीच दहीमध्ये साखर टाकलेली होती। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर बघा, आपली छान चटणी बारीक करून तयार झालेली आहे। बघा, किती छान अशी चटणी बनवून तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही डोस्यासोबत खाऊ शकता, ढोकळ्यासोबत खाऊ शकता किंवा भजीसोबत खाऊ शकता, खूप छान अशी, आणि समोश्यासोबत सुद्धा खाऊ शकता। खूप छान चवीला खूपच छान लागते। तर बघा, आपले मुरमुरे छान थंडगार झालेले आहेत, छान मुरलेले पण आहे। तर त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण मुरमुरे बारीक करून घेऊया। तर त्याच जारमध्ये आपल्याला मुरमुरे बारीक करून घ्यायचे आहेत आणि मुरमुरे बारीक करत असताना आपल्याला 1 मोठा चम्मच ताक घालायचा आहे त्यात। तुम्हाला हवं असेल आंबट तर घालू शकता। तर बघा, या प्रकारे आपले मुरमुरे छान बारीक पेस्ट झालेली आहे। अशी स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आपलं मुरमुऱ्यांचं। तर आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ते बारीक केलेले पेस्ट। याच प्रकारे आपल्याला शिल्लक राहिलेले मुरमुरे पण बारीक करायचे आहेत। तर त्याचप्रमाणे आपण मुरमुरे घालायचे आणि 1 चम्मच आपल्याला ताक घालायचं आहे त्यात आणि पूर्ण मुरमुरे बारीक करून घ्यायचे। तर बघा, किती छान बॅटर तयार झालेलं आहे मुरमुऱ्याचं। आणखी त्यात 1 चम्मच ताक घालायचं आहे आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता या मिश्रणात मीठ थोडंसंच घालायचं आहे चवीपुरतं, कारण मुरमुऱ्यांमध्ये तर मीठ असतेच, त्यामुळे थोडंसंच घालायचं मीठ चवीपुरतं। आता बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। प्रकारे बॅटर छान मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपल्या मिश्रणाला छान हलकेपणा येईल आणि चिमूटभर आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे त्यात आणि 3 ते 4 चम्मच आपल्याला असं पाणी घालायचं आहे वरून, आणि सोडा टाकला होता त्यामुळेच आपल्या मिश्रणात छान सोडा मिक्स व्हायला हवा, म्हणून आपण पाणी घालत आहे आणि मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, आपलं मिश्रण छान फुगत आहे सोडा टाकल्यामुळे, आणि त्यात आपल्याला 2 ते 3 चम्मच गव्हाचं पीठ टाकायचं आहे। गव्हाचं पीठ टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण छान मिक्स करायचं आहे। गव्हाचं पीठ टाकल्यामुळे आपला पदार्थ छान असा खुसखुशीत आणि कुरकुरीत बनून तयार होईल।
तुम्ही गव्हाचं पीठ नाही तर मग सुजी पण टाकू शकता, रव्याने सुद्धा पण छान बनतो. जर गव्हाचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही रवा पण टाकू शकता. तर बघा छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. कुठलीही गुठळी राहता कामा नये गव्हाच्या पिठाची. तर बघा माझं भांडं आता लहान पडलं आहे, तर मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये ते शिफ्ट करत आहे मिश्रण. तर मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि आता छान मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता गव्हाच्या थोडे हे दिसत आहे, तर छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. कुठली गुठळी राहिली नाही पाहिजे. तर आता गॅस ऑन करायचा आणि तवा ठेवून द्यायचा. तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. छान पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि या प्रकारे आपल्याला डोसा बनवायचा आहे. एक चम्मच आपल्याला असा मिश्रण घालायचं आहे आणि गोलाकार असा डोसा बनवायचा आहे. इतका छान क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा बनून तयार होतो ना, खूपच छान आणि चवीला तर अप्रतिम लागतो आणि झटपट असा डोसा बनून तयार होतो. मुलांनी जर म्हटलं मम्मा मला आज डोसाच पाहिजे टिफिनमध्ये, तर घरच्या घरी मुरमुरे तर असतेच. लगेच आपण उकळत्या पाण्यात घालायचे आणि लगेच डोसा बनून तयार होतो. खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत बनून तयार होतो. कुठलीही तयारी करा लागत नाही. वरून 2 ते 3 चम्मच आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलामुळे आपला डोसा छान शिजला जाईल, छान खरपूस रंग येईल आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल. तर बघा आपल्या डोसाला छान जाळी पण आलेली आहे आणि खरपूस रंग पण आलेला आहे. 2 मिनिटात आपला डोसा बनून तयार झालेला आहे आणि तो पण इतका टेस्टी आणि चवीला अप्रतिम लागतो. तर बघा आपल्या डोस्याला छान खरपूस रंग आलेला आहे, म्हणजेच आपला डोसा छान शिजून तयार झालेला आहे. तर आपण डोसा आता काढून घेऊया. तर बघा किती छान अशी जाळी आली आहे आपल्या डोस्याला आणि तुम्ही बघू शकता किती छान खरपूस रंग पण आलेला आहे. क्रिस्पी आणि कुरकुरीत असा डोसा बनून तयार झालेला आहे. याच प्रकारे आपण सगळे डोसे बनवून तयार करून घेऊया. तर बघा डोसा आणि आपली चटणी, कोथिंबीर आणि दहीची चटणी इतकी छान लागते ना चवीला. ही रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.